नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सर्व छान असाल असे मला नक्की आशा आहे आणि मी सुद्धा खूप छान आहे. तर आजचा विषय असा आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये टोनर हा शब्द वापरला आहे किंवा टोनर मी हे वापरते किंवा ते वापरते, ते किती युजफुल आहे, किती छान असतं. पण खूप जणांना टोनर मार्केटमधून घ्यायचं नसतं किंवा ते केमिकल असेल किंवा त्यांना समजत नाही की कोणतं वापरायचं. तर आज मी तुमच्यासाठी असं टोनर घेऊन आले जे तुम्ही घरी बनवू शकता आणि अशा वस्तू जे आपल्या किचनमध्ये असतात. त्यामुळे ते टोनर कसं वापरायचं, कसं बनवायचं किंवा टोनर नक्की काय काम करतं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि नमस्कार मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मी नयनावडे. मी आठवड्याच्या दर शुक्रवारी फॅशन रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड, हेअर केअर रिलेटेड, अदर सगळ्या तुमच्या डेली ॲक्टिव्हिटी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला हे चॅनल आवडत असतील, माझे विषय आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा. आता या गोष्टींना आपण 3 टप्प्यामध्ये विभाजन करूया. पहिलं, टोनर का वापरायचं, मला मार्केटमध्ये जे टोनर आवडतात ते, आणि तिसरं म्हणजे कोणते टोनर असे आहेत जे आपण बनवू शकतो अगदी घरी. तर पहिलं आहे की टोनर का वापरायचं. आता खूप जणांना असं वाटतं की टोनर का वापरायचं, परंतु जेव्हा मी सांगते की तुम्ही क्लिन्झिंग करत जा, तुम्ही फेसवॉश करत जा, आपण करतो. आता बहुतांश महिला असो पुरुष असो सगळेजण क्लिन्झिंग करतात किंवा फेसवॉश करतात, खूप छानरित्या करतात. परंतु जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो किंवा फेसवॉश करतो, कशानेही असो, आपण आपला चेहरा पूर्ण धुतो आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे पोर्स आहेत, जे छिद्र असतात ते ओपन होतात, पूर्ण ओपन झालेले असतात. आणि आता त्यानंतर जर आपण डायरेक्ट बाहेर पडलेलो किंवा मॉइश्चरायझर लावून जरी बाहेर पडलेलो तरी आपल्या चेहऱ्यावरती ते छिद्र ओपन आहेत, ते पोर्स ओपन आहेत आणि त्यावरती मग डस्ट किंवा कोणते तुमचा घाम असो काहीही त्याच्यामध्ये अंदर डायरेक्ट शिरेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, पिंपल्स, छोटे छोटे क्रस्ट हे सगळं येतं. आणि आपल्याला वाटतं की आपलं डेली स्किन केअर रुटीन तर खूप छान आहे, मी खूप चेहऱ्याची काळजी घेते, पण आपण जनरली ते पोर्स क्लोज करत नाही. काही पिंपल्स असे असतात जे हार्मोन चेंजेसमुळे तुमच्या सायकलमध्ये आलेले, ती वेगळी गोष्ट. परंतु जर तुम्ही डेली तुमचं स्किन केअर रुटीन खूप छान आहे तरीही तुम्हाला पिंपल्स आले तर आपण आपल्या पोर्सला क्लोज करत नाही. आता पोर्सला क्लोज कसं करायचं आणि टोनरनीच होतं का? हो, टोनरनी छानरित्या पोर्स क्लोज होतात. मग ते कोणतेही असो, किती जाडे असो, पण ते क्लोज होतात. आता मला जर तुम्हाला सांगायचं झालं तर मार्केटमध्ये खूप उत्तम टोनर आहे, पण कधी कधी कोणाला ते अफोर्डेबल नसतात किंवा कोणाला अगदी घरगुती वापरायचं असतं तर आपण ते सुद्धा बनवू शकतो. आता मला मार्केटमध्ये जे टोनर आवडतात ते खूप मिनिमल आहे आणि अगदी मोजके तेच मी वापरते. मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवेल की कोणते टोनर आहेत. एक टोली मुलीचं टोनर आहे, मी प्रचंड वापरलेलं आहे ते, म्हणजे खूप मोठी बॉटल असते, आत्ता ती संपलेली, पण ते खूप छानरित्या काम करतं. अगदी त्याच्यामध्ये राईस वॉटरचं एक्स्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे ते खूप छानरित्या काम करतं. प्लमचं टोनर आहे, खूप छानरित्या काम करतं. प्लमसुद्धा टोनरमध्ये, मॉइश्चरायझरमध्ये खूप छान काम करतं. त्याच्यामध्ये त्यांचं स्पेसिफिक टोनर खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही डॉट अँड कीचं वापरू शकता किंवा फॉरेस्ट इसेन्शियलचं वापरू शकता. खूप छानरित्या काम करतं, त्यामुळे तुम्ही मला आवडणारे स्पेसिफिक हे टोनर. आणि आता ज्याची सगळ्यांना वाट होती आणि मला पण तुम्हाला सांगायला आवडेल की कोणती गोष्ट आहे, म्हणजे कोणती वस्तू अगदी किचनमध्ये तो वस्तूने टोनर बनतं का? हो, आता ते कोणतं? आता सर्वांच्या घरी पावसाळा आहे, पाणी अस्वच्छ होतं, तर आपण एक गोष्ट आणतो ती म्हणजे तुरटी. हो, म्हणजे तुरटीचा खडा मिळतो आणि आपण अगदी तो पाण्यामध्ये असा गोल 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 फिरवतो, कारण की त्याच्यामुळे अगदी जो गाळ असेल तो अगदी बुडाशी राहतो. त्या तुरटीचा वापर करून तुम्ही अगदी अँटीसेप्टिक, म्हणजे अगदी खूप सुंदररित्या टोनर बनवू शकता आणि ते पोर्स क्लोज करायचं काम करतं. तर टोनर म्हणजे तुरटी का करतं? कारण की तुरटी खूप अँटीसेप्टिक असते, मग त्यामुळे ते पोर्सला क्लोज करायचं कामसुद्धा करतं. आता कसं करायचं? आता तुम्ही जनरली अगदी पाण्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही किती टोनर बनवता याच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही अगदी की भांड्यामध्ये 1 ग्लास जरी पाणी टाकलेलं त्याला पूर्ण बॉईल होऊ द्यायचं आणि बॉईल झाल्यानंतर तुम्हाला त्याला अगदी शांतता एकदम थंड होऊ द्यायचं, म्हणजे बॉईल झाल्यानंतर तुम्हाला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुरटीला अगदी कांडायची, पूर्ण छानरित्या काढायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याला उत्तमरित्या एकदम छानपणे मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत तुरटी जी आहे ती मॉइस्ट होत नाही, पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे. आणि जेव्हा तुमचं पाणी अगदी थंड झालेलं असेल, अगदी जेव्हा थंड झालेलं आहे तेव्हा तुम्ही कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये, म्हणजे अगदी कोणतीही स्प्रे बॉटल, आधीची जरी टोनरची बॉटल असेल तर त्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याला वापरायचं कसं तर अगदी छानरित्या चेहऱ्यावरती तुम्हाला असं स्प्रे करायचं आहे आणि मग नंतर तुम्ही सिरम लावा, मॉइश्चरायझर लावा खूप छानरित्या आणि हे अगदी 1 महिना तरी टिकतं. त्यारित्या आपण बनवू शकतो कारण की तुरटी खूप महाग नाही आहे आणि जनरली तुरटी खूप छानरित्या काम करतात टोनरमध्ये स्पेसिफिक. त्यामुळे तुम्ही तुरटीपासून अशा प्रकारचा टोनर बनवू शकता. आणि आता दुसरं आहे ते म्हणजे ग्रीन टी. प्रत्येकाच्या घरी ग्रीन टी असते, नसेल तर आपण आणू शकतो. आता 2 रित्याची ग्रीन टी बनते, एक तर ती पॉकेटमध्ये असते किंवा एक खुली असते, कोणतेही वापरा. आता साधारणतः तुम्हाला काय करायचं आहे, 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या 2 ग्लासाला जेव्हापर्यंत तुम्ही आता पॉकेट असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे किंवा जर तुमची जी ग्रीन टी असेल ती जर खुली असेल तर ती टाकायची आणि त्या 2 ग्लासाचं 1 ग्लासमध्ये जोपर्यंत रूपांतर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते बॉईल करून घ्यायचं आहे आणि मग छान थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा ज्या असे स्प्रे बॉटल असतात त्यामध्ये तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे. आणि तसंच जेव्हाही तुम्ही टोनर एकदम स्प्रे करता ते तसं तुम्हाला वापरायचं आहे. अत्यंत छानरित्या ग्रीन टी एकदम पोर्सला क्लोज करायचं काम करतं. तुम्हाला खरं सांगू का, ज्या प्लमची एक अशी टोनर आहे ज्याच्यामध्ये ग्रीन टी टोनरच आहे. त्यामुळे जर आपल्याकडे ग्रीन टी ऑलरेडी आपल्या किचनमध्ये आहे तर आपण त्याचा वापर करून खूप छानरित्या टोनर बनवू शकतो. त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचंही टोनर बनवू शकता. अँटीसेप्टिक आहे, काही तुम्हाला त्रास होणार नाही, कोणती खाज येणार नाही आणि खूप छानरित्या पोर्सला क्लोज करायचं काम हे सिरम करेल. तर अशा प्रकारे हे 2 टोनर होते जे अगदी तुम्ही घरी बसल्या कोणत्याही अगदी 2 गोष्टी लागलेल्या आणि खूप स्वस्त असलेल्या वस्तू आहे, पण तो टोनर खूप महागवाले बनणार आहे आपले. त्यामुळे जर तुम्हाला या 2 ट्रिक असेल, ज्या 2 आपण छान इथं घरगुती उपाय घेऊन जे बनवले आहेत, हे जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज नक्की बनवून बघा, एकदा तरी बघा आणि त्याचे काय रिझल्ट तुम्हाला जाणवत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे जे मी आता घरगुती तुम्हाला टोनर सांगितले ते आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळते एक नवीन विषय घेऊन, एक नवीन ट्रिक घेऊन. असं आपण छान आता नवीन घरगुती काय बनवता येईल याकडे लक्ष देऊया. तर मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.